संघासमोर अतिशय जबरदस्त खेळ राहिला आहे तिन्ही संघांचा. प्रथमतः बघितलं तर सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाने मात्र 2 विजयी मात्र मिळवत असताना जे ड्रॉ केला त्याच्यामध्ये मात्र त्यांना पुढे वाटचाल मिळाली आणि ती डायरेक्टली क्वार्टर फायनल मॅच खेळताना दिसेल. आणि या सामन्यातून जो संघ जिंकेल तो त्या सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाच्या समोर खेळताना दिसेल. दरम्यान दोन्ही मजबूत संघ आहेत. काय घडेल काय बिघडेल 3 षटकांचा सामना आहे. प्रथमतः फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने. सायकनकडे संजय धिंडा, नॉन सायकनकडे मिस्टर अतुल सुरुंग. प्रथमतः गोलंदाज देवानंद. शॉर्ट पिच बॉल या चेंडूला नक्कीच खेळलंय स्क्वेअर लेग आणि फाईन लेग क्षेत्राच्या मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडू उचलून फेकतील. तत्पुरती मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि श्री गणेशा या ठिकाणी होईल. देवानंद वळवी याचा पुढचा चेंडू राईट आर्ममध्ये विकेटचा मारा करत आहेत. यावेळेला ओव्हर पिच बॉल सोडणार नाही आहेत. पॉवरफुल ताकद जनरेट केले गेले आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मधून साऊंड टॅग बॉल झाला मिड विकेटच्या वरतून ऑन साइडला 6 धावांसाठी ब्युटिफुल षटकार. देवानंद वल्वी याचा हा चेंडू बघा लेग स्पिन करण्याचा प्रयत्न, लेग कटरा टाकण्याचा प्रयत्न ओव्हर पिच करून घेतलाय फलंदाजाने आणि 6 धावांसाठी पाठवून दिलाय. या वेळेला खेळलंय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी 1 बाउन्स चेंडूला उचललाय, कलेक्ट केलंय आणि बॅकअप चांगला आहे. या वेळेला जर बघितला तर 2 धावा पुन्हा एकदा चित्त्याच्या वेगाने मात्र कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ते म्हणजे 10 या अंकावरती. पुढचा बॉल ज्यावेळेला ओव्हर पिच बॉल आहे पुन्हा एकदा याच ऑन साइडला त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. अशोक पाचमारे थोडेसे फ्लंबल होतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. मात्र या वेळेला जर बघितला तर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. 2 मोठे फटके जरूर आल्यात. संजय जवळजवळ 4 चेंडूमध्ये 11 या धावसंख्येवरती खेळतोय आणि आता त्याला साजेशी अशी कामगिरी मात्र नक्कीच करावी लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच हिट. या फटका जर बघितला तर काही गरज नव्हती, आवश्यकता नव्हती. या ठिकाणी जर दशरथ पाटील असते तर काहीतरी वेगळं त्यांच्या भाषेने ऐकायला मिळालं असतं. मात्र लगा तो तीर नाही तो फिर कन्फर्म फकीर असं म्हटलं जातं. ऑन द राइज, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ब्युटिफुल टायमिंग. चेंडू निघून जाईल सरळ रेषेत. 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. टायमिंग लाजवाब होतं. रिप्ले दाखवतील आमचे डीबीएन लाईव्ह बघा. ऑन द राइज केले चेंडूला. पुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. 6 धावा. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर अखेरीस जर बघितलं तर देवानंद वलविल सारखा एक चांगला गोलंदाज मात्र थोडासा हवी ठरला. त्याच्यावरती केलेले प्रहार कुठेतरी महागडे पडलेत आणि धावसंख्या जर बघितली तर 17 धावा धावफलकावरती. आज मात्र फॉर्म मध्ये आहेत दोन्ही संघ. एका बाजूला विकास बळवी तर एका बाजूला अतुल सुरुंग. बिग फाईट आहे, करो या मरो. हो चांगला फटका आहे. संजय धिंडा एका बाजूला ऐकत नाही आहेत. चांगले फटके त्याच्या माध्यमातून सुद्धा येताना दिसले आहेत. दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. बघा रनिंग बिटवीन द विकेट जर म्हणायला गेलं तर मग जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या वतीने ज्या धावसंख्या येत आहेत, रणनीती कशी आखायची, कशा पद्धतीने क्रिकेट खेळायचं, कशा पद्धतीने धावा येतील हे त्यांना माहिती आहे. अनुभव तेवढासा नाही आहे. नवीन संघ आहेत सगळे.
यंग खेळाडू आहेत आणि त्या यंग खेळाडूंपासून आता त्यांची जी प्लॅनिंग आहे, त्यांची जी खेळली जाणारा जो क्रिकेट आहे तो अतिशय दर्जेदार आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला क्लीन बोल्ट, यावेळेला सोडणार नाहीये. एका बाजूला मी म्हटलं होतं की विकास वळवी आहेत, मात्र विकास वळवीने केलेली किमया मात्र त्याला पुढे साजेशी ठरेल. कारण की जर विचार केला दुसरा चेंडू हाताळत असताना पहिला धक्का संजय धिंडा बॅक टू पवेलियन परफेक्ट एस्टॅना या बघितलं आपण तर परफेक्ट एस्टॅना टार्गेट केलं गेलं आणि क्लीन बोल्टच्या स्वरूपात मात्र संजय धिंडा परत आहेत. 6 चेंडूमध्ये बनवला 13 धावा आपल्या संघासाठी आणि या वेळेला जर बघितलं तर क्लीन बोल्ड होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. मिलिंद धिंडा हा सुद्धा एक चांगला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. अजून सुद्धा धीरज धिंडा, नवनाथ गहिला अजून सुद्धा पवेलियन मध्ये आहेत. सेट व्हावं लागेल, जबाबदारी स्वीकारावी लागेल. समोर देखील एक चांगला संघ आहे नागले. स्टॉडब्लेन चेंडूला अतिशय सुंदर पद्धतीने खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय, मात्र चेंडू त्या ठिकाणी थांबण्यामध्ये यश मिळत आहे. मात्र बघता बघता या ठिकाणी 3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. चित्याच्या वेगाने आणि चपळाईने मात्र 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. कदाचित आउटफील्ड जर खराब नसती तर कदाचित हा चौका किंवा मग 4 धावा बघायला मिळाल्या असत्या, मात्र तसं काही घडताना दिसत नाहीये. साजेसं असं मैदान आहे, सुंदर मैदान आहे, मात्र थोडंफार आउटफील्ड खराब असल्या कारणाने जर बघितलं तर चेंडू हा अडला जातोय. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, मात्र चांगला चेंडू. यावेळेला जर बघितलं तर व्हाईट बॉल साठी रेफर केलंय. Yes, it is a white ball. वाईट चेंडू आहे आणि या अभ्यंतर धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 23 या अंकावरती. यावेळेला सरळ खेळल्यात हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक एफर्ट तर अप्रतिम लावला होता, मात्र चेंडू थांबणार नाही. त्या ठिकाणी चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. यस, आपण बघताय मान्यवर कक्षामधून मात्र रजा घेत असताना गणेश पाटील साहेब आणि या स्पर्धेला अनमोल वेळ दिला म्हणून नेहमीच आई माऊली नागले हा संघ आपला आभारी राहील. उद्याच्या दिवसामध्ये फायनल डे आहे साहेब, पुन्हा एकदा आपली उपस्थिती उद्याच्या दिवसामध्ये नक्की द्या. यावेळेला सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, करणार नाही यात चूक आणि भागवले आपल्या संघाची भूक. धक्का नंबर 2. विचार केला तर अतुल सुरुंग जो चांगली फलंदाजी करत होता, धावा बनवल्यात त्याने 12 आणि धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या स्थिर आहे 29. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. विकासचा हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर खेचून मारण्याचा प्रयत्न, तेवढा काही चांगला फटका नव्हता, प्रॉमिसिंग शॉट नव्हता, चीप शॉट होता. क्षेत्ररक्षक सजवला होता त्या ठिकाणी आणि एक सुंदर झेल मात्र टिपला गेलाय. न्यू बॅट्समॅन, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज धिंडा बघायला मिळतात. धीरज धिंडा मला तरी सामने त्याचे भरपूर आठवतात. प्रत्येक सामन्यामध्ये त्याने आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम नक्कीच केलंय, मात्र या सध्याच्या घडीला त्याला काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल. शेवटचा बॉल घेऊन जातील विकास. बॅटची कडा, हलकीची एच, एसटी रक्षक कुठलीच करणार नाहीये चूक आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. धक्का नंबर 3. टीम
जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला गॉन. धीरज दिंडा आल्या रीतीने मात्र माघारी परतलाय. आता षटकाची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अखेरीस जर बघितलं आपण तर धावसंख्या 29 धावा, स्थिर धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. म्हणजे मिळालेला कमबॅक कुठेतरी आपल्याला बघायला मिळत आहे. 3 फलंदाज बाद झालेत या षटकामध्ये. धावा जरी आल्या तरी मात्र फलंदाजांना मात्र थांबवण्याचं काम केलंय. कुठेतरी पहिलं षटक देवानंद वल्वीचा 17 धावा धावफलकावरती होत्या आणि या वेळेला जर बघितलं तर विकास वळवीने मात्र चांगली कामगिरी केली. एक षटकार जरूर आला होता, मात्र आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. मिस्टर किरण. आजच्या दिवसामध्ये सुद्धा 12 संघांना आपण संधी दिल्या आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण 12 संघांना संधी दिली होती. कालचा दिवसाचा विचार केला तर तब्बल 12 संघ खेळले. 12 संघांमधून एक संघ मात्र पुढे येताना दिसला. तो संघ होता साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा संघ आणि त्याने कालच्या सत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये अतिशय जबरदस्त मात्र प्रदर्शन आणि अतिशय सुंदर क्रिकेट खेळलं होतं. त्यांनाही सुपर 3 मध्ये जाण्यासाठी मात्र रोखू शकले नव्हते कोणी. ध्रुवचा अतिशय वेगवान बॉल. ध्रुवने सकाळच्या सत्रापासून प्रभावित केलंय, कारण की लेफ्ट आर्मर आहेत, अराउंड द लेग बॉलिंग टाकतायत, ऑफस्टम्पच्या बाहेर जास्त पिच करतायत बॉल आणि चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षक विकासच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. ध्रुव पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, हवेमध्ये चेंडू, यष्टीरक्षक करणार नाहीये चूक आणि या वेळेला मात्र अजून एक धक्का बसतोय टीम पेंढरीपाडा संघाला. आता कुठेतरी स्ट्रगल करताना दिसले. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा विचार केला तर जरी गडी बाद झाले असले तरी त्यांची धावसंख्या मात्र स्थिर आहे. 29 धावा धावफलकावरती. मिलिंद बाद झाल्यात आणि मिलिंदने बनवल्यात 3 चेंडूमध्ये 3 धावा. ध्रुवचा हा चेंडू बघा, पिच केलाय ऑफ स्टंपच्या बाहेर, थोडासा वर होता उचलू घेणारा चेंडू, बॅटच्या वर चेंडू लागला आणि यष्टीरक्षक विकासच्या हातामध्ये झेल देऊन परतलाय मिस्टर मिलिंद. नवीन फलंदाज मिस्टर कुमार. चेंडूचा खेळ झाला 2 चेंडूचा खेळ झाला आणि अद्यापही 4 चेंडू शिल्लक आहेत. रिवासाठी स्विच हिट करण्याची संधी, मात्र ती संधी या ठिकाणी निर्माण केली होती फलंदाजाने. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. ध्रुवची गोलंदाजी मात्र आतापर्यंत प्रभावित राहिले, अद्यावत केलं गेलंय आणि सांगितलंय ध्रुवने की मीही एक चांगला खेळाडू आहे. ध्रुवला मी गावदेवी स्पोर्ट्स पोमंड या मैदानावरती बघितलं होतं आणि त्याला 5 चेंडूमध्ये 5 षटकार खेचले होते. मात्र या वेळेला जर बघितलं तर ध्रुवने स्वतःला प्रभावित केलाय. वाईट बॉल आहे आणि वाईट बॉल हो असताना धावचीची संधी निर्माण झालाय आणि फलंदाज अजून एक बाद झालाय. फक्त एक स्वैर धाव, वाईट धाव असेल आणि त्या वाईट बॉलने एक धाव मात्र कंप्लीट होईल, स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल आणि 30 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. आतापर्यंत जर बघितलं तर ध्रुवचं कुठेतरी जास्त कौतुक केलं आणि लगेच त्याने व्हाईट बॉल टाकलाय. याचाच अर्थ काय तर ध्रुवला अजूनही 3 चेंडू रिलीज करायचे आहेत आणि 3 चेंडू मध्ये किती धावा ध्रुव देईल हे पाहणं खूप गरजेची गोष्ट आहे. या स्पर्धेमध्ये ट्रॉफ्यांचं विश्लेषण करायचं झालं तर प्रत्येक खेळाडू ट्रॉफ्यांकडे फक्त बघतच राहील अशा आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळत आहेत. काय सुंदर आणि नेत्रदीपक ट्रॉफीज आहेत. ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आहे आणि जो संघ मात्र फर्स्ट प्राइज मारेल, प्रथम क्रमांक पटकावेल, तो मात्र हसत खेळत नाचत गाजत वाजवत मात्र ती ट्रॉफी आपल्या घरामध्ये नेईल, आपल्या गावामध्ये नेईल, यात काही शंका नाहीये.
हलवार आणि संत गतीने या चेंडूला फक्त जंटल पुश केलाय. एकच धाव मिळेल आणि या एका धावेने संघाची धावसंख्यामध्ये होईल भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 या अंकावरती. 31 धावा. आतापर्यंत ध्रुपने जवळजवळ एक वाईट धाव दिलेली आहे आणि त्या वाईट धावेनेशी मात्र त्याने 2 धावा या 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात. पुढचा बॉल. यावेळेला चांगला बॉल आहे. हवेमध्ये चेंडू. झेलची शक्यता निर्माण झाली होती. धावचीची सुद्धा संधी आहे आणि येस नो वेट करता करता मात्र या वेळेला थर्ड अंपायर कडे हा निर्णय मात्र सोपवला जाईल. झेलची संधी नक्कीच निर्माण झाली होती मात्र झेल हा धरतीला दान केला गेला त्या ठिकाणी. इथे बघा फेकी झालेली आहे. ध्रुपच्या हातामध्ये चेंडू आलाय. अजून सुद्धा फ्रेम मध्ये पोचलेले नाही आहेत फलंदाज मात्र अजून सुद्धा डिसिजन हे पेंडिंग आहे. यस फलंदाज बाद. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. हवेमध्ये चेंडू होता. झेलचीची संधी निर्माण झाली. त्याच्यानंतर फेकी अचूक बघायला मिळाली आणि ध्रुप याने हा चेंडू पकडला आणि लगेच एस्टनवरती लावला गेला आणि फलंदाजाची बॅट थोडीशी हवेमध्ये होती आणि त्या कारणास्तव लगेच या ठिकाणी बाद असं घोषित केलं गेलंय. चेंडूचा खेळ झाला 5. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. आणि नवनाथ गहिला हा फलंदाज या ठिकाणी बाद होता. नवीन बॅट्समॅन सुनील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मात्र सायकिनकडे कुमार आहे. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये मान्यवर कक्षामध्ये मात्र मानवंदना देणारा शानदार भरदार 1 बाउन्स चौकार येताना दिसलाय. शेवटच्या चेंडूवरती मात्र केलेली किमया मात्र कुमार बगलीला कुमार धिंडा यांना मात्र या ठिकाणी साध्य करावे लागेल कारण की जर बघितलं थोडंसं शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि या चेंडूला बरोबर फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळलं. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर मान्यवर कक्षामध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडू येताना दिसलाय 4 धावांसाठी. पहिला डाव समाप्त झाला. पहिल्या डाव्याच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जर बघितलं तर धावसंख्या झाल्या 36 धावा आणि 37 धावांचा मात्र आव्हान हे ठेवलं गेलंय समोरच्या टीम समोर म्हणजेच मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघाच्या समोर.
आपण बघत आहात पाहत आहात आई माऊली नागले चषक 2025 आणि या स्पर्धेमध्ये आलेले प्रत्येक खेळाडू मान्यवर आणि प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चालू असलेला सामना नागली विरुद्ध पेंढरीपाडा असा सामना चालू आहे. प्रथमतः नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय पेंढरीपाडा संघाने घेतला. फलंदाजी आणि फलंदाजी करत असताना त्यांनी धावा बनवल्या 36 आणि 37 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे नागली संघाच्या समोर. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला जर बघितला तर व्हाईट बॉल लेग स्टंपच्या खूप बाहेर जास्त बाहेर होता चेंडू. आणि या वेळेला जर बघितलं तर स्ट्राईक एंड वरती देवानंद वळवी आणि त्यांना साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडकडे मुकेश वळवी त्यांचे छोटे बंधू आहेत आणि गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झाल्यात मिस्टर अतुल सुरुंग. ज्यावेळेला चांगला चेंडू आहे, चेंडूला फक्त सन्मान दिलाय, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि या एका धाब्याने मात्र धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 2 या अंकावरती. 37 धावांचं आव्हान आहे. जवळजवळ 12-12.5 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. अतुल सुरुंगचा पुढचा बॉल रनअप मध्ये थोडासा बिघाड. येस, बॉल नक्कीच घोषित केला जाईल. वेगवान आणि तेजतर्रार चेंडू हाताळण्यासाठी जाणला जातो मिस्टर अतुल सुरुंग. यावेळेला क्लीन बोल्ट, अतिशय जबरदस्त चेंडू. क्या बात आहे मिस्टर अतुल सुरुंग. ज्या पद्धतीने गोलंदाजाने चेंडू रिलीज केला गेलाय, आमचे डीबीएन लाईव्ह बघा पुन्हा एकदा तुम्हाला रिप्ले दाखवतील. चेंडूला रिलीज केला गेले, वेगवान चेंडू होता, शफल झाल्यात, टार्गेट केलं स्टंपला, परफेक्ट मिडल स्टिक वाकवलाय. क्या बात आहे. मुकेश आपल्या संघासाठी जास्त काही करू शकले नाही आहेत, सलामीला आलेले आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच सज्ज होतील मिस्टर अशोक पाचमारे. मागचा सामना मला आठवतोय, एक धावेची गरज होती तब्बल 3 ते 4 चेंडूंमध्ये आणि आल्या आल्या एक मोठा बिग हिट केला, षटकार खेचला समोरच्या दिशेनं आणि आपल्या सामन्याला मात्र पुन्हा एकदा तशीच मात्र काहीतरी किमया करावी लागेल, आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम करावं लागेल. मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघाला पारितोषिक आहे. कुठल्याही फलंदाजाने जर षटकार खेचला तर मग नर्तम तुंबडा यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि पारितोषिक या ठिकाणी जमा आहेत, जरी मान्यवर या ठिकाणी उपस्थित नसले तरीही आमच्याकडे ते पारितोषिक देऊन गेले आहेत. अतुल सुरुंग याचा पुढचा बॉल अशोक पाचमारेने समोर केला, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होतील फ्लम बॉल. चेंडूला अडवण्यामध्ये मिळणार नाही यश आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा त्या ठिकाणी मिळतील फलंदाजाला. बघा कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करण्याची भूमिका अद्यावत केली होती व डायरेक्ट जमिनी लगत क्षेत्ररक्षक बिखरले गेलेत. अतुल सुरुंग याच्या चेंडूवरती अक्षरशः तुटून पडले आल्या आल्या फलंदाज अशोक आणि समोर खेळले लॉंग ऑफ क्षेत्राचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते, मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. धावसंख्या 6 या अंकावरती बघायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, उसळी जास्त आहे चेंडूवरती, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता.
लेग बिफोरची अपील नक्कीच मागितली होती अतुलने, मात्र चेंडू बघा कुठे लागलाय. नक्कीच मला वाटतं नक्कीच बॅटला ब्रश झाला असावा चेंडू. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूचा खेळ झालाय. या वेळेला वाईट बॉल. खूप उंच चेंडू होता. 1 ओव्हर दी ओव्हर असंही म्हटलं जाईल. याचा अर्थ काय तर फलंदाजाला ताकीद दिले, वॉर्निंग दिले की पुन्हा या पद्धतीचा जर तू चेंडू हाताळला तर मग तुझ्यावर कारवाई केली जाईल. यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. वेगवान चेंडूची हाताळणी, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग, लेंथ, रिदम, लाईन परफेक्टली मिस्टर अतुल सुरुंग. स्वतःला कशा पद्धतीने सिद्ध करायचं तर ते असं करायचं. कमबॅक कमबॅक आणि फक्त कमबॅक. यावेळेला आपण एकदा अपील याचा विचार केला तर एज होती बॅटची, हलकीशी कडा होती आणि एसटी रक्षक मला वाटते त्या ठिकाणी नवनाथ होते, त्यांच्या हातातून झेल या ठिकाणी ड्रॉप झाल्या. नाराज असतील स्वतःवरती. पहिला जो षटक होता, पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावांचा पाठलाग करत असताना 7 धावा धावफलकावरती. आता चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये धावांची गरज आहे 30. याचा अर्थ काय तर 15 ची सरासरी मात्र मेंटेन ठेवावी लागेल टीम मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघाला. वारंवार म्हणतोय आणि म्हणत जाईन की क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर सर्वात महत्वाचं टॉनिक कुठलं तर ते आहे जबाबदारी. ती जबाबदारी मात्र स्वीकारावी लागेल. आपल्या कांद्यावरती मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल आता या दोन फलंदाजांना, देवानंद आणि अशोक. या वेळेला क्लीन बोल्ड आहेत. क्या बात आहे. ज्या पद्धतीने फलंदाजी केली जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने त्याच पद्धतीची गोलंदाजी कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केलाय. आणि विचार केला मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघाचा तर अजून सुद्धा विकास वल्वे सारखा फलंदाज येण्याचा बाकी आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा असतील खूप साऱ्या नागले गावाच्या, कारण की अशोक आणि आता विकास या दोन फलंदाजांवरती मोठी जबाबदारी येऊन ठेपली गेले. पहिल्या चेंडूवरती मिळालेलं यश मिस्टर नवनाथ गहिला याला. सफल झाले होते देवानंद वल्वी. एसट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने एसट्या वाकावल्या. नवीन फलंदाज मिस्टर विकास वळवी इज अ डेंजरस आणि घातक खेळाडू ज्याच्याकडे बघितलं जात आहे. संघ अडचणीत आहे, संकटामध्ये आहे, संकटामधून दूर पड. ऑप्शनच्या बाहेर चेंडूच्या हाताळणी, थोडेसे दुखापतग्रस्त जरूर आहेत विकास वळवी, मात्र सामना हा जिंकून द्यायला लागेल आपल्या संघाला. आतापर्यंत विचार केला अशोकने 4 चेंडूमध्ये धावा बनवल्या 4 आणि धावसंख्याचा जर विचार केला तर धावसंख्या आहे स्थिर 7 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. अजून सुद्धा 30 बनवायचे आहेत आणि चेंडू शिल्लक असतील 10. बॅटची कडा अतुल सुरुंग त्या ठिकाणी आहेत आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मिस झाले त्या ठिकाणी अतुल सुरुंग. आणि बघता बघता मात्र चोरून ही धाव मात्र कंप्लीट केली गेले आणि या एका धावेने धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती. नवनाथ गहिला मात्र यावेळेला स्वतःला सिद्ध करतायत. एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या मार्फत राहिलंय. अशोक पाचमारे फक्त बॅट फिरवतायत, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होत नाहीये.
निर्धाव चेंडूची समाप्ती बघायला मिळाली आहे. थोडंसं अपोजिट द विंग द डायरेक्शन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र कुठेतरी चेंडू बॅटच्या रडार मध्ये येऊ शकतोय, मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतायत. अजून सुद्धा 8 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावा. सबमरी जर बघितली आपण तर ऑन स्क्रीन वरती दिसते. पुन्हा एकदा यावेळेला स्लोअर बान पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला अशोक पाचमारे स्ट्रगल करतात. सामन्यामध्ये परतून आल्यात जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाड हा संघ. ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिलाय अतिशय जबरदस्त दर्जाची गोलंदाजी. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. नवनाथ गहिला लांबचा रणपाय वेगवान चेंडूच्या हाताळणी नेहमीच करत असतात, मात्र यावेळी चेंडूला फोर्स केलाय, लॉफ्ट केलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतील लॉंग ऑन क्षेत्रामधून पकडतील झेल आणि मिळालेली ही तिसरी सफलता टीम जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला. अशोक पाचमारे होत आहेत आउट. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर फक्त ना फक्त धावफलकावरती 8 धावा बघायला मिळत आहेत. म्हणजेच मंगलमूर्ती नागले संघाच्या फलंदाजांनी मात्र विचार केला तर थोडस नाराज केलाय. आता शेवटचं 1 षटक शिल्लक. 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. जवळजवळ 6 चेंडूंमध्ये 5 षटकार खेचावे लागतील. विकास वळवी या फलंदाजाला. धीरज धिंडा सज्ज झाल्यात. 12 धावांना मागच्या सामन्यामध्ये रोख लावण्यामध्ये यश मिळालं होतं. बॅटची कडा यावेळेला विकेट किपर सोडणार नाही यात झेल. झेलच्या स्वरूपात विकास वळवी फलंदाज बाद. लेफ्ट आर्मर आहेत आणि यावेळेला जर बघितलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा उंच होता चेंडू. यष्टिरक्षकाने झेप घेतली हवेमध्ये आणि पकडलेला एक शानदार कॅच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ध्रुप. आणि नॉन स्ट्राइक एन वरती आहेत किरण. नवीन फलंदाज आहेत किरण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये झेल टिपला जाईल. अजून एक धक्का. क्या बात आहे. आजच्या दिवसामध्ये प्रभावित करणारा संघ कुठला असेल तर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ. हा संघ नक्कीच ज्या ज्या ठिकाणी खेळतोय त्या त्या ठिकाणी मात्र आपली छाप ही कायम करतोय. आणि सध्याच्या घडीला सीझन 2025 मध्ये विचार केला तर या संघाने मात्र या कारकिर्दीमध्ये आपलं नाव मात्र नोंदवलं गेलंय. अजून एक फलंदाज बाद होतोय. जवळजवळ 8 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झाल्यात मंगलमूर्ती नागले संघाचे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 29 धावा. धीरज धिंदा लेफ्ट आर्म बॉलर. यावेळेला जर बघितलं तर शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये चेंडूला खेळ आहे. संजय त्या ठिकाणी येतील. चेंडूला उचलून फेकतील. तत्पुरती मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आणि या एका धावेने जास्त काही मिळणार नाहीये आणि धावसंख्यामध्ये थोडासा बदल होईल आणि धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 9 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत जर बघितलं तर मात्र गोलंदाज फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र विजय प्राप्त करून देऊ शकतो. 1 किंवा 2
नो बॉल जर आले कदाचित तर मात्र कुठेतरी सामना रंगत किंवा मग जिंकण्याचा जो अभाव आहे तो दिसून येईल नागले संघाच्या माध्यमातून. मात्र तसं काही घडताना दिसत नाही आहे. आतापर्यंत मी म्हटलं होतं की एक मजबूत आणि बलाढ्य संघ आहे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ. यंग टॅलेंटचा भरणा असलेला संघ आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. सामन्यामध्ये पकड मजबूत केले जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने. धीरज धिंडा पुन्हा एकदा सज्ज होतील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना. यावेळेला समोर खेळले आहेत क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी. मिळणार नाही चेंडू. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धाबांसाठी चौकार. खूप उशिराने अशी फलंदाजी बघायला मिळते. कदाचित जर 2 ओव्हरमध्ये 25 किंवा मग 30च्या 25 धावा असत्या तर मात्र समीकरण हे वेगळं बघायला मिळालं असतं. मात्र तशी साजेशी गोलंदाजी राहिले जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाड्याच्या माध्यमातून. अजून एक धक्का बसतोय शेवटच्या चेंडूवरती. विजयी होतोय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन. आणि पराभव मात्र स्वीकारावा लागतोय मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघाला जो याच विभागाला मात्र बिलॉंग करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच कोण असणार आहे ह्याच्याकडून सुद्धा लक्ष दिलं जाईल. मिस्टर नवनाथ गहिला ठरत आहेत सामन्याचे सामनावीर. दुसरं षटक हाताळत असताना प्रभावित मारा केलाय आणि दुसरं षटक हाताळत असताना त्यांनी धावा दिल्यात 1 आणि गडी बाद केल्यात 2. सो नवनाथ गहिला ठरत आहेत या सामन्याचे सामनावीर. मॅन ऑफ द मॅच मिस्टर नवनाथ गहिला. आपण या आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब इथून दिला जाईल आणि नाणेफेकीसाठी सुद्धा आपला एखादा प्रतिनिधी किंवा आपला एखादा खेळाडू मात्र पाठवून द्या. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाचे संघनायक उपस्थित आहेत योगेश कोल्हा आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडाचा एखादा प्रतिनिधी आमच्यापर्यंत येतीलच. स्वतः नवनाथ गहिला या ठिकाणी येतील जे मॅन ऑफ द मॅच आहेत. दुसरं षटक हाताळत असताना त्यांनी धावा खर्च केल्यात फक्त 1 आणि गडी बाद केल्यात 2. अतिशय सुंदर आणि प्रभावित गोलंदाजीचं प्रतिकरण मात्र देत असताना यावेळेस सामना जिंकलाय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने. पराभव स्वीकारावा लागलाय मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाला. थोडेसे नाराज असतील विकास